बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। वैजापूरच्या राजकारणाच्या महासंग्रामामध्ये पाठिंब्यावर पाठिंब्याचं राजकारण सुरू आहे। याला पाठिंबा दिला की दुसरा लगेच त्या व्यक्तीला पाठिंबा दिला, अशा पद्धतीची भूमिका आहे। बिंदास कट्टामध्ये पाठिंबा या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत बाळासाहेब जानराव यांच्यासोबत। खूप खूप स्वागत तुमचं। सर्वप्रथम पाठिंब्यापूर्वी तुम्ही कुठला अजेंडा घेऊन गाव खेड्यापर्यंत जात होतात आणि नंतर तुम्हाला असं का वाटलं की आपण कुठल्या तरी एका व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, काय वाटतं? जवळपास मी 15-20 वर्षापासून सामाजिक आणि राजकारणामध्ये काम करीत असताना मी जवळपास समाजाच्या जो सामाजिक याच्यात जास्त मला कामाला आवड होती आणि 10-15 वर्षापासून मी या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा जिल्हा अध्यक्ष काम करत असताना त्या ठिकाणी माझ्या रानावनात राहणारा, माझा डोंगरदऱ्यात राहणारा, गावगाड्यात राहणारा मेंढपाळ किंवा गावगाड्यात राहणारा समाज किंवा विविध क्षेत्रातले खूप याच्यातले माझे मित्र परिवार आहे। आणि ज्या वेळेस सामाजिक काम करीत असताना अनेक समस्या त्या ठिकाणी डोंगरदऱ्यात आपण त्या समाजाच्या कामाच्या निमित्ताने सामाजिक काम करत असताना डोंगरदऱ्यात गेलो, वाड्या वस्तीवर गेलो, गावगाड्यात गेलो, त्यावेळेस अनेक समाजाच्या समस्या त्या ठिकाणी समोर दिसते आहे। आणि आपण राजकारण करत असताना अनेक नेत्याबरोबर आपण त्या ठिकाणी माझे चांगले संबंध बी त्या नेत्याबरोबर आहे। परंतु मागील वेळी सुद्धा आम्ही एक 15 वर्षापासून मी समाजाचं काम करत असताना एखाद्या वेळेस आपण असं वाटतं की आपण विधानसभा लढावी किंवा जिल्हा परिषद लढावी, पंचायत समिती लढावी, असं संपूर्ण भावना असत्या। पक्षाला काय अटॅचमेंट केली नाही तुम्ही कुठल्या, तुम्हाला जर जिल्हा परिषद पंचायत समिती लढावीशी वाटत होती? ज्या पक्षात मी 20 वर्षापासून काम करीत होतो, मी जवळपास आमदार आर्यम वाणी साहेबाबरोबर 2003 पासून मी पक्षामध्ये शिवसेनामध्ये काम करीत होतो आणि 15 वर्षे जवळपास वाणी साहेबाबरोबर 20 वर्षे त्यांच्या सावलीत वाढलेलाच मी कार्यकर्ता आहे। आणि 2014ला वाणी साहेबांचा प्रभाव झाला आणि मी काय केलं की साहेबाच्या आज साहेब आमदार होते त्यावेळेस गरीब कुटुंबातला कार्यकर्ता कोणत्या जाती धर्मातला असो, साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की कार्यकर्ता ज्या वेळेस कार्यालयात यायचा त्यावेळेस साहेब लांबून विचारायचे की मला जर बघितलं तर मला म्हणायचे, बाळू ये रे पुढं, काय चाललं, काही अडचण? साहेबांनी कोणत्याही जाती धर्मातला नाही म्हणून मी काय केलं, त्यावेळेस माझं सामाजिक काम थोडं बाजूला ठेवून मी साहेबांच्या 24 तास सोबत त्या पक्षामध्ये काम करीत राहिलो। परंतु 2014ला साहेबांचा त्या ठिकाणी विधानसभासाठी प्रभाव झाला आणि 5 वर्षे त्या ठिकाणी इतके याच्यात गेले की आपल्या समाजाचे भावना असतील, सामाजिक असतील, गरिबाचे भाषण की मांडावं कोणाकडे, म्हणून आम्ही आताचे जे आमदार आहे, विद्यमान आमदार, ते 5 वर्षे त्यांच्या संपर्कात राहिलो। तरी मी सामाजिक काम माझं चालूच होतं। मागील वेळी सुद्धा की त्या ठिकाणी धनगर समाजाने ठरवलं होतं तालुक्यातून की आपला कुठंतरी बाळासाहेब तुम्ही काम करत असताना मागं कोणीतरी एक चांगला आपला माणूस पाहिजे पाठीमागं, आणि आता आपण आपला धनगर समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला पाहिजे होता। म्हणून आम्ही मागील वेळी एक सगळ्यांनी मिळती एक धनगर समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा केला होता। आणि त्यानंतर आम्हाला जे वातावरण या ठिकाणी जिल्ह्यात असेल, तालुक्यात असेल, की एक वातावरण त्या ठिकाणी असं वाटलं की आपल्या उमेदवाराने 5-10 हजार मतदान घ्यावा आणि आपल्यामुळं जर कोणाचा हे होत असेल, प्रभाव होत असेल, 5 वर्षे त्याला थोडी काही त्रास होत असेल, तर आपण कुठंतरी आज आपण आणखीन 5 वर्षे काम करू। आणि जो एक उमेदवार होता की आपण ठरवलं, याच्यातून 2-4 उमेदवार विधानसभाला होते की समाजाला आम्ही निर्णय घ्यायचा सांगितला की तुम्ही निर्णय घ्या, आपण पाठिंबा दिला पाहिजे की पक्षात काम केलं पाहिजे। तर त्या ठिकाणी धनगर समाजाचे पदाधिकारी तालुक्यातले एक ठिकाणी बैठक घेतली, त्या ठिकाणी महाराज मंडळी सुद्धा होती आमच्यावरी समाजामध्ये। आपण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करा कारण प्रश्न भरपूर आहे। समाजाचं काम करत असताना आम्ही विद्यमान आमदाराला त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं ठरलं। परंतु ज्या तालुक्यातल्या धनगर समाजाच्या असतील किंवा वेगवेगळे जे हे असतील त्यांच्या समस्या जर विद्यमान आमदार निवडून आल्यावर सोडित असेल तर आपण माघार घेतली पाहिजे आणि त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। म्हणून त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की या आमदाराने 1 कोटी रुपये धनगर समाजाला द्यायचे आणि त्या ठिकाणी बाळूमामाचं मंदिर असेल,
बिरोबाचं मंदिर असन, बाळूमामाचं मंदिर असन किंवा वाड्या वस्तीवर वाड्या धनगर समाजाच्या त्या ठिकाणी सभागृहाचं एखादं काम असेल, अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडे आपलं हे मांडू आणि त्यांनी जर होकार दिला त्या ठिकाणी तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी एक भावना त्या ठिकाणी झाली. वंचितच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्याची तुमची भूमिका पाहायला मिळत होती. नेमकं काय विषय झाला आणि त्यानंतर अचानक तुम्ही पाठिंब्याचा निर्णय घेतला? तर वंचितचा तिकीट असा विषय होता की मागील वेळी ज्या आमदाराला, विद्यमान आमदाराला आपण पाठिंबा ज्या याच्या गोष्टीवर दिलता की 1 कोटी रुपये तुम्हाला समाजाला, बाळूमामाचं मंदिर असं, बिरोबाचं मंदिर असं, बाळूमामाचं मंदिर असं, त्या मिटिंगमध्ये बाळासाहेब जानरावनं यादी करायची आणि ती वर्षाला 1 कोटी रुपये मी देतो आणि तुम्ही यादी करून नियोजन करून आणि त्या कामाला आपण त्या समाजाचं काम करू. मग आम्हाला वाटलं की वर्षाला जर 5 वर्षात जर 5 कोटी समाजाला जर मिळत असेल आणि समाजाचं कल्याण होत असेल तर आपण उमेदवारी दिल्यात त्या ठिकाणी मजा नाही. आणि त्या शब्दाला कुठंही आमदार ह्या तालुक्यात, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात कुठंही त्या शब्दाला पुढं मानला नाही. एक ठिकाणी फक्त 25 लाख रुपये दिले, इतका मोठा समाज ह्या तालुक्यामध्ये. मग 5 वर्षे संपूर्ण समाजाचं काम करीत असताना की 24 तास मी समाजासाठी, समाजात काम असतो आणि समाजाच्या भावना माझ्यासाठी महत्वाच्या आहे. म्हणून या ठिकाणी फिरत असताना की बाळासाहेब मागील वेळी आपली फसवणूक या ठिकाणी झाली. 70 वर्षापासून त्या ठिकाणी समाजाची फसवणूक होतीये, परंतु मागल्या वेळेस आपण चांगला पाऊल उचललेला असताना आपण एवढ्या ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे. एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता सांगताय की आमदारांनी कामं केली नाही किंवा आमदारांनी आश्वासनं दिली पूर्ण केली नाही. आता यांच्याकडून तुम्हाला कुठलं आश्वासन मिळालेलं आहे किंवा कुठले तुमचं काय अटी शर्तीवरती तुम्ही पाठिंबा दिलाय ते स्पष्ट करा. आता जे तुम्ही आता बोलले मला वंचितला उमेदवारी की समाजाच्या भावना त्या ठिकाणी अशा झाल्या होत्या की मी ज्या प्रश्नाला विचारलेत ना त्या प्रश्नाचं सर्वप्रथम उत्तर. आता ह्या ज्या वेळेस की मागील वेळेस ज्या आमदाराने ज्याला पाठिंबा दिला त्यांनी 1 रुपयाचं समाजाचं काम केलं नाही आणि समाजाच्या भावना होत्या की बाळासाहेब या वेळेस तुम्हाला विधानसभा लढावंच लागेल, म्हणून आपण कोणत्या पक्षाचं तिकीट घ्यावा. म्हणून मी वंचितच्या संपर्कात बऱ्याच दिवस आलो. त्याच्यानंतर मला ओबीसी बहुजन आघाडीच्या यांनी मला उमेदवारी त्या ठिकाणी बी फॉर्म बी दिला होता. परंतु समाजाच्या भावना अशा झालेल्या आहे की तो माग आपला रोज त्या आमदारावर आहे आणि ह्यो गावागावात गेल्यानंतर ह्या माणसाच्या, दिनेश भाऊच्या घराला कधी राहत नाही आणि निम्या रात्री जरी आला तिथून तो वापिस त्या ठिकाणून माणूस जात नाही. आणि अनेक समाजातले गोरगरीब असतील आमच्यावाल्या समाजात बी की बाळासाहेब भाऊनी असं काम केलेलं आहे, भाऊने तसं काम आमचं केलेलं आहे. तुम्ही जर उभे राहिलेच तर आम्हाला नाविलास्तू त्या ठिकाणी तुमच्या मागं 100% आम्ही राहणार आहे, तुम्हाला मतदान बी होणार आहे. परंतु जर आपल्या म्हणून जर या चांगल्या उमेदवाराची नुकसान जर होत असेल तर बाळासाहेब तुम्ही निर्णय घेताना तुम्ही इतक्या दिवसाचं तुम्ही खूप चांगला निर्णय त्या ठिकाणी घेत असता आणि ह्या एवढ्या वेळेस ह्या भावना आमच्यावाल्या अशा आहे की दिनेश भाऊला एवढे 5 वर्षे इतके दिवस आपले गेले तर एवढे 5 वर्ष आपण दिनेश भाऊ बिनशर्त आणि बिना अटीचा पाठिंबा दिलाय. बिनशर्त दिनेश भाऊकडं कोणताही पदाधिकारी आणि कोणी आम्ही गेलो नाही, दिनेश भाऊला विचारलं सुद्धा नाही की त्या समाजाच्या मीटिंग मध्येच असं ठरलं की माझ्याकडे बी फॉर्म आलेला होता, माझं पूर्ण शेवटची तारीख फॉर्म भरण्याची होती. मी त्या कार्यकर्त्या समोर तो बी फॉर्म ठेवून दिला, तो संपूर्ण कागदपत्र ठेवून दिले आणि तुम्ही निर्णय घ्यायचा, कारण मी जर एकदा भरल्याच्या नंतर मी फॉर्म काढणार नाही ही माझी एक निर्णय घेताना किती धनगर बांधव तुमच्या सोबत होते आणि आजच्या स्थितीला तुम्ही सांगितलं की नाही आपल्याला डॉक्टर दिनेश परदेशी यांना मतदान करायचंय किंवा त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, तर या सगळ्या निर्णयामध्ये तुमच्यासोबत किती धनगर समाज बांधव आहेत आज तुम्ही जे म्हटले की मी उमेदवारी भरणार होतो त्यावेळेस मी काही जणांना विचारलं मला की धनगर समाजाचं तुला मतदान किती होईल. मी म्हणलं मी माझ्या ज्या दिवशी पेटीतून तुम्हाला दाखवून देईन की माझ्या समाजाच्या भावना काय. आणि आज बी समाज कोणता आहे की आम्ही आत्ताच ठरलं आमचं की वैजापूर तालुक्यातल्या संपूर्ण गावखेड्यातल्या ज्या लोकांच्या भावना होत्या त्या सोमवारी सकाळी 10 वाजता या ठिकाणी मिटिंगचं आयोजन तेच विचारतोय. बैठकीला किती लोक होते ज्यांनी तुम्हाला अनुमोदन दिलं आणि आता तुमच्यासोबत किती लोक आहेत की जे तुमचं ऐकतील. आता जे मीटिंग होती
या संपूर्ण गाव खेड्यातला माझा एकच समाज नाही की त्या ठिकाणी माझा संपर्क नाही. कारण मी 2-3 महिन्यापासून तुमच्या माध्यमातून असन, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून असन की मी 24 तास समाजामध्ये होतो, मंदिरात झोपत होतो, मारुतीच्या मंदिरात राहून त्या समाजाच्या समस्या त्यांचं काय हे आहे असं ते ऐकून घेत होतो आणि ते मतपेटीतून दाखवूनच देणार होते. आजही मी उद्या आता जी सोमवारी मीटिंग बोलवलेली आहे आम्ही संपूर्ण तालुक्यातले महत्वाचे पदाधिकारी, म्हणजे तिथं समाज मेळावा मिळून नाही की प्रत्येक गावातला विश्वासातला आणि चांगला जो गावात धडपड करतो समाजासाठी, समाजाचा तो प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी बोलवलेला आहे. त्या मीटिंगला जवळपास तालुक्यातून आम्ही 200-250 समाजाचे महत्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी बोलवलेले आहे आणि सोमवारी सकाळी 9 वाजता पदयात्रा खंडाळ्यातून युवक मित्र परिवाराची निघणार आहे. त्या ठिकाणून 9 वाजता पै येऊन त्या 9 वाजता खंडाळा गावातून पै युवक मित्र परिवार कोणाचा 1 रुपया नाही घेताना, 100 रुपये 50 रुपये सुद्धा नाही मागताना स्वतःच्या खर्चाना तिथं त्या मध्ये प्रत्येक घटकातला तिथून 9ला पदयात्रा निघून आणि दिनेश भाऊच्या संपर्क कार्यालयामध्ये ती 10:30 वाजता येणार आहे आणि ते समर्थन त्या ठिकाणी युवक मित्र परिवार देणार आहे की आम्हाला कोणताही तुमची 1 रुपयाची अपेक्षा नाही. तुम्ही इथून मागे जी सेवा केलेली आहे ती सेवा आणि इथून पुढे काय समस्या असतील तुम्हाला 20 तारखेत तुम्ही निवडून आल्याच्या नंतरच आमच्या समस्या सांगू. आम्ही आज तुमच्या सोबत आहे म्हणून त्या पदयात्रामध्ये काही युवक मित्र सहभागी होणार आहे आणि 11 वाजता या ठिकाणी महत्वाची मीटिंग आम्ही तालुक्यातल्या धनगर समाजाची बी दिनेश भाऊच्या संपर्क कार्यालयामध्ये बोलवलेली आहे की त्या ठिकाणी तुम्हाला मतपेटीतून दिसन की माझ्या मागे कोणता समाज आहे. मी पाठिंबा दिला म्हणजे मी एकल्यानं नाही दिला, मी की माझ्या समाजाची भावना होती आणि त्या समाजाच्या यांच्यातून त्या भावनेतून मी पाठिंबा दिलेला आहे. नाही तर मला 5,000 मतदान पडलं, 10,000 पडू का 20,000 पडू, धनगर समाजानं सांगितलं होतं की तुम्हाला विधानसभा ही लढावंच लागणार आहे. आपलं मतदान हे फक्त आपल्याला कोणाची अपेक्षा नाही, परंतु त्यांचीच नंतर भावना झाली की आपण दिनेश भाऊला पाठिंबा दिला पाहिजे म्हणून मी पाठिंबा नाही दिलेला. माझ्या धनगर समाजातल्या माझ्यावर जे प्रेम करणारे, जे समाजासाठी रात्रंदिवस झटणारे, जे मागील 5 वर्षात त्यांना शब्द म्हणजे मारुतीच्या मंदिरात म्हाळुबाच्या मंदिराच्या वट्ट्यावर बसून आम्ही शब्द दिलेले होते, बिरोबाच्या मंदिराच्या वट्ट्यावर बसून आम्ही शब्द दिलेले होते. त्या ठिकाणी आमदार फोन करून हा पिकार अनावर राहायचा आणि आमदार त्या ठिकाणी त्यांच्या सोबत चर्चा करायचे की कोणतंही काम तुमचं असेल तर मी आमदार झाल्याच्या नंतर मी बाळासाहेब जानराव आणि हे माझ्याकडून टीम या ठिकाणी तुमच्याकडे आलेली आहे, तुम्ही कोणताही शब्द त्यांनी जो शब्द देईन मी ते काम करीन असा शब्द आम्ही त्या गावागावात ज्या वेळेस आम्ही फिरलो त्या ठिकाणी मी एकला फिरलो नाही. 2019 साली बी माझ्या धनगर समाजाचा चांगला माणूस कधी नाही निघणारे माणसं त्या ठिकाणी. सोन्या बापू गावडे हे कधी प्रचारात नाही, वय झालेलं तरी उन्हातानात आम्ही संपूर्ण टीम वाड्या वस्तीवर मेंढपाळाकडं गावगाड्यामध्ये फिरून समाजाला एकजुटीने त्या ठिकाणी मतदान करायला लावलं आणि 1 रुपयाचं काम त्या ठिकाणी त्या म्हाळुबाच्या मंदिरावर बसून आम्ही त्या ज्या ठिकाणी मिटिंगी घेतल्या त्या ठिकाणी जावा कसं समाजाची भावना होती की बाळासाहेब तुम्हाला उभं राहावं लागेल. आता याच्यानंतर आता तीच भावना त्यांनी सांगितली की आता तुम्ही आता आम्ही जी सोमवारची मिटिंग आहे आम्ही भाऊ निवडून आल्याच्या नंतर आम्ही जे आहे हे त्या समस्या आम्ही मांडणार आहे आणि भाऊ निवडून आल्याच्या नंतर हे सगळ्या समाजाचा विश्वास आहे की भाऊ ते 100% काम मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. भाऊ 100% काम मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर दिनेश परदेशी यांना पाठिंबा देतोय असं मत आजच्या या बिंदास कट्ट्याच्या विशेष भागामध्ये बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केलेलं आहे. आमदारांनी आमच्या समाजासाठी न्याय देण्याचं काम केलं नाही, केवळ 25 लाख रुपयांचं काम आमदारांनी केलं. यावरती नाराजगी दर्शवत आम्ही पाठिंबा दिल्याचं मत बिंदास कट्टामध्ये बिंदासशी बोलताना आज बाळासाहेब जानराव जे आहेत यांनी केलेलं आहे. तर बाळासाहेब जानराव यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल, यांनी दिलेल्या उत्तरांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आज बिंदास कट्टामध्ये आपल्या सोबत बिंदास आणि निर्भीड व्यक्तिमत्व बाळासाहेब जानराव होते. आपण सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका अशाच बिंदास व्यक्तिमत्वासोबत निर्भीड आणि रोखोक विषय घेऊन. पाहत राहा बिंदास न्यूज.